नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी इतिहास विषयाचे प्रकरण 10वे प्राचीन भारत सांस्कृतिक स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. प्राचीन भारतातील विद्यापीठांची यादी करा। उत्तर: तक्षशिला विद्यापीठ, नालंदा विद्यापीठ, विक्रमशिला विद्यापीठ ही प्राचीन भारतातील विद्यापीठांची नावे आहेत। 2. कोणकोणत्या प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असेल याची यादी करा। उत्तर: तलम कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असते। प्रश्न क्रमांक 2, नावे लिहा। 1. प्राचीन भारतातील महाकाव्ये. रामायण आणि महाभारत हे प्राचीन भारतातील महाकाव्य आहे। पुढील प्रश्न पाहण्याअगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 3, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। 1. रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले। रिकामी जागा आहे वाल्मिकी। 2. भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते। 3. हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय नालंदा विद्यापीठात होते। प्रश्न क्रमांक 3, थोडक्यात उत्तरे लिहा। 1. त्रिपिटक म्हणजे काय ते स्पष्ट करा। उत्तर: त्रिपिटक म्हणजे 3 पिटक, पिटक म्हणजे पेटी। या ठिकाणी त्याचा अर्थ विभाग असा आहे। त्रिपिटक पाली या भाषेत लिहिले आहे। यामध्ये सुत्त पिटक, विनया पिटक आणि अभिधम्म पिटक यांचा समावेश आहे। 2. भगवद्गीतेत कोणता संदेश दिला आहे? उत्तर: फळाची अपेक्षा न धरता प्रत्येकाने आपापली कर्तव्य करावे असा भगवद्गीतेत संदेश दिलेला आहे। कुठल्याही कामाचे फळ मिळण्याची अपेक्षा न करता आपले कर्तव्य म्हणजेच काम करीत राहावे। प्रश्न क्रमांक 3, आयुर्वेदात कोणत्या गोष्टींचा विचार केला आहे? उत्तर: आयुर्वेदामध्ये रोगाची लक्षणे, रोगाचे निदान, रोगावरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे। पुढील प्रश्न पाहण्याअगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 4, संगम साहित्य म्हणजे काय? उत्तर: संगम म्हणजे विद्वान साहित्यकारांच्या सभा। या सभामध्ये संकलित झालेल्या साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 4, चर्चा करा। मौर्य आणि गुप्त काळातील स्थापत्य व कला. मौर्य काळात सम्राट अशोकाने ठिकठिकाणी उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत। सांची येथील स्तूप आणि कारले, नाशिक, अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणी लेण्यांमधूनच तीच परंपरा अधिकाधिक विकसित होत गेली। गुप्त काळात भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला। प्रश्न क्रमांक 5, तुम्ही काय कराल ते लिहा। आयुर्वेदिक उपचार याविषयी माहिती मिळवून तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनात त्यांचा कसा वापर कराल ते लिहायला सांगितलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या उत्तरे लिहून दिलेली आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हालाही पाहायला मिळतील। 2. तुमच्या पाठ्यपुस्तकातील सांची स्तूपाचे निरीक्षण करा व त्यासंबंधी अधिक माहिती मिळवा। मी येथे तुम्हाला सांची स्तूपाचे व्यवस्थितरित्या निरीक्षण करून दिलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 6, पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल? तुम्ही सहलीला गेल्यावर तुमचा मित्र तेथील ऐतिहासिक स्मारकावर त्याचे नाव लिहित आहे। सहलीला गेल्यावर माझा मित्र जर तेथील ऐतिहासिक स्मारकावर आपले नाव लिहित असेल तर त्याला तसे करून देणार नाही। ही स्मारके आपली ऐतिहासिक वैभव आहेत, तेथे अशी घाण करू देणार नाही। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथेच संपला। धन्यवाद।